नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक नाशिक शहरासह ग्रामीण भागात आठवडाभरापासून पावसानं थैमान घातल्याचं पाहायला मिळतंय। यामुळे नाशिक शहरातील उपनगरांमध्ये पाणी साचलं तर काही ठिकाणी अक्षरशः रस्ते खचले। रस्त्यावर पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्याची वेळ आली आहे। स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाच्या धोरणामुळे नाशिककरांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सागर कोकणे यांच्या नेतृत्वात महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहराचा आज झालेल्या ऱ्हासाचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला असून नाशिक जिल्ह्याला बाहेरून मंत्री आणलेत, आम्ही नेमकं जाब विचारायचं कुणाला असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। राजीव गांधी भवन येथे मोर्चा काढला। मोर्चाचं कारण एवढंच आहे फक्त की जी स्मार्ट सिटी अंतर्गत जो काही फक्त यांनी ऱ्हास केलाय नाशिकचा, त्या ऱ्हासाला एक जाब विचारण्यासाठी आम्ही हा मोर्चा इथं आणलाय। उद्या उठून आज बघितलं आपण राजीव गांधी समोर किती पाणी साचलेलं होतं। या पाण्यात कोणाचं काही जीवितहानी घडली तर याला जबाबदार कोण आहे? एक तर पहिले नाशिक जिल्ह्याला एक मंत्री देऊन ठेवलेले, पालकमंत्री अजून दिलेले नाही। मग नाशिकनी जाब विचारायचा तरी कोणाला? महापौर उपमहापौर फक्त इकडे तिकडे फिरतात, रील्स बनवतात, पण स्टँडिंगला जाग्यावर ग्राउंड रिपोर्ट काय? तळागाळातल्या लोकांना किती त्रास होतोय, सामान्य नागरिकाला भरपूर त्रास होतोय, याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही इथे आलो। दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून पावसाळ्यात नाशिककरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। याबाबत प्रशासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील यावेळी युवा सेनेच्या आंदोलनकर्त्यांनी दिला। त्यामुळे आता यावर स्थानिक प्रशासन काय निर्णय घेणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।